DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपरी आंधळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विविध प्रश्नांवरून शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी केलेले कुलूपबंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्याध्यापकांकडून कर्तव्यात कसूर होत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीची प्रमुख मागणी होती. या मागण्यांसाठी प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र ठोस निर्णय न झाल्याने शाळेला कुलूप ठोकत आंदोलन करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष जालमसिंग परिहार यांनी अधिक प्रयत्न केले. या दरम्यान गट शिक्षण अधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पालक, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीशी चर्चा केली. मुख्याध्यापकांविरोधातील तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे तसेच विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी कुलूपबंद आंदोलन मागे घेतले. मात्र प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे आता पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. मुलांसाठी जे काही पोषण आहाराचा त्यामुळे अडचणी सुद्धा निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी पोषण आहार मिळालेला आहे. त्यामुळं जी मुलं आहेत त्यांच्या भविष्याचा विचार करून आणि दुसरी गोष्ट सर वारंवार शाळेत न येता आणि त्या माध्यमातून जी गावातील काही मंडळी आहेत कुठेतरी संदर्भात जेव्हा शाळेत आली तर त्यांना कुठल्याच प्रकारची या ठिकाणी मिळाली नाही, मार्गदर्शन मिळालं नाही, सहकार्याची भावना नव्हती. त्यामध्ये गावकऱ्याच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आला. सदर आमच्या शाळेला योग्य पद्धतीचा या ठिकाणी शिक्षक हवा होता, परंतु तो मिळाला नाही. त्या अनुषंगानं दत्तात्रय गायबाई गेले 1 महिन्यापासून सुट्ट्या टाकत आहेत आणि त्या माध्यमातून जी शिकणारी मुलं आहेत वर्ग 3रा तर त्या वर्गाची यश होत आहे आणि या शाळेवर पहिलेच कमी शिक्षक असल्यामुळं शिक्षकांवर अधिक जबाबदारी वाढली, लोड येत आहे आणि म्हणून मुलांची शिक्षणाची व्यवस्था होत नाही आणि सरांकडून गायबाई सरांकडून एक चांगली वागणूक न मिळाल्यामुळं आम्ही संबंध ग्रामस्थांच्या वतीनं आणि शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीच्या वतीनं हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. नमस्कार. शाळेला कुलूप आंदोलन करण्यात आलं आणि शिक्षणाधिकारी सपकाळ सर, सोदवाले सर यांनी येऊन लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं. त्याच्यामध्ये एक पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करून देतो. शाळा 1 ते 7 पर्यंत कुलूपबंद आंदोलन कधी करत आहोत आम्ही. आश्वासन काय दिलं? नक्कीच ज्यावेळेला जिल्हास्तरावर आपण तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने 19 तारखेच्या तक्रारीची दखल ही 20 तारखेला तात्काळ लगेच घेण्यात आली आणि या मुख्याध्यापकांच्या विरोधात आपण जी तक्रार दिली होती तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी चौकशी समिती स्थापन केली. चौकशी समितीने 21 ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवारी या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व चौकशी केलेली आहे आणि अंतिम अहवाल प्राप्त होताच तो वरिष्ठांकडे आपण पाठवणार आहोत. त्यानंतर या प्रसंगी मी अध्यक्षांना प्रत्यक्षात पत्र देऊन सुद्धा विनंती केली होती की आजचं हे जे कुलूपबंद आंदोलन आहे आपण हे करू नये ही विनंतीसुद्धा आम्ही केलेली आहे. या अनुषंगाने ज्यावेळेला मला सकाळी समजलं तर मी तात्काळ या ठिकाणी उपस्थित झालो आणि जे काही तुमची जी मागणी आहे की एक शिक्षक या ठिकाणी देण्यात यावा तर ती मागणीसुद्धा मी लेखी स्वरूपामध्ये मान्य केलेली आहे आणि नक्कीच या शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी गट शिक्षणाधिकारी या नात्याने मला जे काही पाऊल उचलावं लागेल ते मी निश्चितपणे उचलणार. धन्यवाद. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.